नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, संक्रांत आणि भोगीचे नक्की काय नातं आहे? न खाई भोगी तो सदा रोगी असे का म्हणतात? चला तर मग आज आपण जाणून घेऊया. मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी. आपण भोगी का साजरी करतो? तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते? नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. यातला पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. जाणून घेऊया याचे महत्त्व. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा आणि उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून देत असतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा मिळतो. मग या काळामध्ये शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासनींना जेवायला बोलवले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोचवता केला जातो. यालाच भोगी देणे असे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी खूप पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा आदी भाज्या वापरल्या जातात. या सर्वांची मिळून केलेली लेकूरवाळी भाजी असेही म्हणतात. थंडीतील विशेषत नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यामध्ये फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते. भोगीच्या दिवशी देवांची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी, भाकरी, खिचडीचा नैवेद्य दाखवून सवासण्यांसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवासनींना दान दक्षिणा देण्याची पद्धत आहे. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल, न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात. म्हणून भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा आणि उपभोगणारा असे एकत्रच म्हटले आहे. संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या काळात हे बोरनान घातले जाते. ज्या दिवशी बोरनान करतात त्या दिवशी बाळाला काळे झबले किंवा हलव्याचे दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून बाळाला औक्षण केले जाते. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोर
गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुट्टे पैसे, चॉकलेट, गोळ्या इत्यादी पदार्थ एकत्र करून घातले जाते. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असतात. घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू दिले जाते. बोरनान घातल्यानंतर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही, असा एक समज यामागे आहे. बोरनांच्या निमित्ताने बोर, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन पदार्थ किंवा नवीन चव मुलांना कळते. बऱ्याच घरात मुलं 5 वर्षाचं होईपर्यंत त्यांचे बोरनान केले जाते. या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल म्हणून, तर आसाममध्ये भोगरी बिहू या नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहिरी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून ओळखला जातो. या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे भोगी हा सण साजरा केला जातो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हा सर्वांनाही भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.